झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी घाबरलो नाही ग मी घाबरलो नाही मी तिच्या पुढं मी फक्त झोपलो तिच्या पुढं मी काय म्हणते लक्ष्मी काका हा आपल्याला त्यांना भेटायचंच आहे तर आपण आपणला सांगण्याची काय गरज आहे ते मुलगा भेटायचं म्हणून राहिला असं तुम्ही म्हणलं ना हा 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 ते नीट बोलणंच नाही झालं म्हणून राहिला ना तो हा 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 मग आज दुपारी आहे का वेळ जे काय मनात आहे ना तुझ्या ते आपणशी बोलून टाक हा त्यांना सांग हे बघा मला हे स्थळ आवडलंय माझ्या शिक्षणात पण काय अडचण येणार नाही आणि घरचे पण चांगले मुलगा पण आवडलाय मला त्याच्याशीच लग्न करायचंय अगं हा एवढं सांगू शकत नाही का अगं सांग त्यांचा जीव आहे तुझ्यावर ऐकतील ते तुमचं आम्हाला तर काय बाई दुश्मनच समजून राहिले काय चाललंय काही नाही तुम्हाला तर एक काम धड करता येत नाही ना तांब्या फेकून मारला म्हणे तुम्हाला हा पण आता पप्पीच आपणशी बोलून राहणार आहे है ना तू बोल काही झालं तरी न घाबरता बोल पप्पी तू आपणशी आता बोलते अरे काका क्लासला जायचं ना आज आजचा क्लास खूप महत्वाचा आहे सरांचा फोन आलता ना तुला हो विसरलोच मी सरांचा फोन आलता ना मला आजचा क्लास लई महत्वाचा आहे हा तसं ठरलंय आमचं आज काय ठरलंय म्हणजे अगं आमचं असं ठरलं काकू की आज आधी क्लासला जायचं क्लासहून आले ना की मग संध्याकाळी आपणशी बोलायचं असं आमचं ठरलं हे ना काका हो हो तसं ठरलंय ना मग ठीक आहे पण पप्पे आज तू नक्की बोल त्यांच्याशी हा अगं बोलतेच मी आज बोलतेच बोल तू टेन्शन नको घेऊ अगं बोलतेच पप्पी हे बघ आप्पा आहेत तर तू आणि पराग भेटणार आहेत हे आपण त्यांना सांगून टाकू नंतर जर त्यांना कळलं ना आपली काही खैर नाही नाही अरे काका आपण त्यांना भेटणार हे आपण आपणला सांगितलं आणि ते नाही मानले तर अरे मग ठरलेली भेट पण नाही होणार त्यापेक्षा आपण त्यांना आधी भेटू हा मग त्यांची नापसंती म्हणजे पसंती जे काय असेल ते आपल्याला कळत मग मी सोयीनं आपणशी बोलेन ना रात्री हा मी बोलेन तू टेन्शन नको घेऊ ठीक आहे हो चला आता लवकर नाही तर ज्यांना भेटायचं त्यांचाच पुतळा होऊन जायचा काका काका चल 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 लवकर उशीर होईल यार कधी येणार ही
वेलकम सर. गुड आफ्टरनून. या नाही नाही तिकडे नको तिकडे नको इकडे या. या बसा इकडे बसा 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 बसा. शांत आहे. असं मस्त निवांत बोला आता. कॉफीला चांगली मिळते इथं. तुम्ही बोला निवांत. मी आहेच. तुमचे काका म्हणजे खूपच. कॉमेडी. हा नाही 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 कॉमेडी नाही ते नाही कॉमेडीच आहे तो. म्हणजे असंच काही ना काही गमत्या करत असतो सर. नाही पण त्यांची काही चूक नाही ना. आपल्यात असं कोणी भेटत पण नाही ना. हा ना म्हणजे असं नाही भेटत आपल्यात कुणी. हा पण काका म्हणला तुम्हाला पुन्हा भेटायचंय म्हणून. मी तुम्हाला सगळ्यात आधी सॉरी म्हणतो. म्हणजे काय झालं ना त्या दिवशी की मी फार थकलो होतो. म्हणजे आणि आदल्या रात्रभर जागरण, परत ते एक्स्ट्रा लेक्चर, परत जिलेबी, फार गुंगी आली हो एकदम. आणि गुंगी आली तर मग ते खुर्चीवर कधी डोळा लागला काही कळालंच नाही. घरचे लय हसले असतील ना. नाही अहो मी नाही सांगितलं घरी कुणाला. तुम्ही काळजी नका करू. थँक्यू बरं का. बोलो साहब. चहा. और तुम्ही काही घेणार चहा कॉफी? नाही नाही मला काहीच नको. बस चहा. सिर्फ चाय? क्रीम रोल आण. क्रीम रोल नहीं मिलता है साहब यहाँ. काय आहे मग? डबल डेकर सैंडविच मिलता है, यहाँ का फेमस है. सभी कपल वही लेते हैं. हे अरे बाबा कपल बिपल नाहीये, सिंगल सिंगल आहे. सभी ऐसा ही बोलते हैं साहब. दादा आप एक काम करो वो सैंडविच लेकर आ. हाँ आणि एक खाली कप आणा बस. ठीक. चालेल ना तुम्हाला 1/2 चहा. नाही म्हणजे तुम्हाला अख्खा घ्यायचा असेल तर तसं सांगू, असं काही नाही. नाही 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 चालत चालत. म्हणजे घरी मी 1/2 चहा घेतो. ते आईसोबत घेतो, दादांसोबत घेतो, बहिणीसोबत घेतो, काकांसोबत घेतो. आम्ही सगळे 1/2 चहा घेतो. ते काय शेअरिंग आहे ना. आम्ही सगळे एकट्टा राहतो त्यामुळे सगळं शेअरिंगच चालतं आमच्या. शेअरिंग मध्येच तर मजा आहे सगळी एकट्टा फॅमिलीत. अक्का आमची कधीच चहा घेत नाही. अक्का म्हणजे आमची आजी, तिला आम्ही अक्का म्हणतो. ती कधीच चहा घेत नाही. ती कडुनिंबाचा काढा घेते. तिला आयुर्वेदाचं फार आहे. आणि मग तिच्या मनात आलं की ती सगळ्यांना असा काढा पाजते. तिला वाईट न वाटावं म्हणून मी पण कधी कधी काढा घेतो. हा सोनी सोनी कधीच काढा घेत नाही. खिडकीतून फेकून देते. सोनी माझी लहान बहीण. तिला घरी आम्ही सगळे सोनीच म्हणतो. ती लई बदमाश आहे. म्हणजे तशी चांगली आहे. हा टी शर्ट बघितला का? म्हणजे हा टी शर्ट तिनेच गिफ्ट दिलाय. नाही तर मी असं कधी घालत नाही. मी सोनी आणि चारू आत्या दोघींनी लई आग्रह केला म्हणून टी शर्ट घातला.
त्याचं म्हणजे काय आहे, घरी मी एकटाच पोरगा आहे ना, तर सगळे लय जीव लावतात. आणि मग सगळे एवढा जीव लावतात म्हणल्यावर मग कोणाला नाही म्हणू शकत नाही ना, म्हणून मग मी सगळ्यांचा चहा पितो. खटल्याचं घर असंच असतं. नाही म्हणजे आमच्याकडे पण असंच आहे ना, सगळे इकट्ठे राहतात. आप्पा, आई, दादा, वहिनी, काका, काकू. ते दुसरे काका काकू पुण्याला असतात. लहानपणीच माझे वडील गेलेत, तर हे सगळे खूप म्हणजे खूप काळजी करतात माझी. आता हेच पहा ना, माझ्या PhD साठी एवढा सपोर्ट करू राहिले ना. हा, तुम्ही काहीतरी बोलत होत्या. बोला बोला ना, बोला. हा, नाही म्हणजे तेच म्हणत होते मी की घरचे शिक्षणासाठी खूप खूप सपोर्ट करतात मला. त्यांना माहिती आहे ना मला शिकण्याचं शिक्षणाचं केवढं आहे ते. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, तुमचं जेव्हा PhDचं ऐकलं ना, तेव्हा एकदम धडकीच भरली. का तुम्हालाही नाही आवडत का मुलींनी PhD केलेलं? नाही 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 नाही, म्हणजे तशी धडकी नाही, वेगळी धडकी. नाही नाही म्हणजे हे बघा, तुम्हाला नसन चालत ना, तर म्हणजे काय की नाही मी समजू शकते. म्हणजे तेच मी सगळं सांगायला इथं आलते की माझी PhD चालू आहे, तर तुम्हाला तुमच्या घरच्यांना हे म्हणजे मला सांगा तसं आत्ताच. नाही म्हणजे कसं आहे की जरी लग्न झालं तरी माझं हे PhD रिसर्च चालूच राहणार आहे. हां, तर ते चाललं पाहिजे माझ्या सासरच्यांना. नाही नाही नाही, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. मी धडकी म्हणजे ते, अरे बापरे PhD असं वाटतं ना, ते तशी धडकी म्हणलो मी. धडकी कशी सांगू तुम्हाला आता. धडकी पूर्वा, तू इथं काय करू राहिली? मी ते यांना भेटायला आलते. अरे वा, परागराव ना तुम्ही, म्हणजे ते निकमांचे. हा हा? पप्पे झालं का बोल ना? हा म्हणजे झालं ना, मग चालायचं का? मी तिकडे वाड्यावरच चाललोय, जाऊ सांगच. ते मला अजून कोणी घरचं आलंय का? काही एकटीच आलीस? नाही नाही एकटी नाही, तो लक्ष्मी काका आलाय सोबत. कुठं आहे लक्ष्मी? तो काय मागं आईस्क्रीम खातोय. मला कौतुकच वाटतंय या लक्ष्मीचं. तेच घेऊन आला असेल ना तुला? हा म्हणजे मला आपणना माहितीये का? माहित नसेलच ना? नाही. बरोबर आहे. चला मग घरी, घ्या पुस्तकं बिस्तकं. येऊ का निकम मास्तर? हा लक्ष्मी, ए लक्ष्मी, चला. आईस्क्रीम खाते. आणि काय रे, एवढा मोठा टोनगा झाला, लहान्या पोरासारखं वागतो, नांग्या पोरासारखं वागतो. हा
आणि सांगा त्याला जरा नीट वागायला सांगा जरा त्याला. मी म्हणलं होतं ना पप्पीसाठी तो निकमाचा पोरगा नको म्हणून. मग काय गरज होती पप्पीला त्याला भेटायला घेऊन जायची. आणि कोण कोण शिकू राहिले रे तुम्हाला हे? हा पुण्याचा पुराणिक का? त्याला सांगा ती तुमची तसली थेर इथं जमत नाहीत म्हणा. हा आलं का ध्यानात? इथं पोरं पोरी असे भेटत नसते गुपचूप हाटेलात. आणि एक भेटू बी दिला असतं रे, भेटू बी दिला असतं. पण त्या निकमाच्या पोराला भेटायची काय गरज होती का? अरे त्याचं ना आपलं किती जुनं वय रे. सांगितलं होतं ना तुला परवा. विसरला का? लीलाने बघितलं म्हणून बरं आहे. दुसऱ्या तिसऱ्या कोणी बघितलं असतं काय इज्जत राहिली असती बोराडे घराण्याची. आप्पा पण मी पप्पीच्या भल्यासाठी तर करू राहिलो ना. माझ्या मनाने थोडीच करू राहिलो. हे पप्पीच्या भल्यासाठी करू राहिला हो रे तू. पप्पीच्या भल्यासाठी करू राहिला. पप्पी म्हणली तुला त्याला भेटायचं म्हणून रताळ्या. हो आप्पा पप्पीच म्हणून राहिली त्याला भेटव म्हणून. पप्पीला त्या नवऱ्या मुलाला भेटायचं होतं आणि नवऱ्या मुलालाही पप्पीला भेटायचं होतं. तसा फोन झाला होता पोराच्या आत्याचा. अरे बिनपातीच्या कांद्या तुला कळून राहिलं का तू काय बोलून राहिला ते? आपण खरं तेच बोलून राहिलो मी. यातला एक शब्द जरी खोटा असेल ना तर तुम्ही घराबाहेर काढा मला. पोराकडे त्यांचा फोन आलता मला. पोराला आणि त्यांच्या घरच्याला तशी आपली पप्पी पसंत आहे. पण पोराला एकदा पप्पीला भेटायचे म्हणले ते. तर मी पप्पीला बोललो तेव्हा मला कळलं आपल्या पप्पीला पोरगा आवडलाय म्हणून. पप्पी मला स्वतः बोलली आप्पा. तिलाही त्या पोराला एकदा भेटायचं असं म्हणली ती. तिला अंगा खांद्यावर खेळवले आप्पा मी. तिच्या मनात काय चाललंय ते मला नाही कळणार तर कोणाला कळणार मग. पप्पे लक्ष्मी म्हणतोय ते खरं आहे. तुला पण भेटायचं होतं पोराला. हा पाप पण धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. पत राखावी म्हणलं नाते तोडायची वेळ आणली यांनी. पप्पे इकडे ये, इकडे ये पप्पे. अगं पोरी एका शब्दानं तरी बोलायचं मला. हा एवढा आजा परका झाला का ग तुला? हा लीला हिच्या बापाला हिला सुखात ठेवीन, वाटल ते झालं तरी सुखात ठेवीन असं वचन दिलं होतं बघ मी. आज तो दिलेला शब्द पुरा करायची वेळ आली बघ. जुन्या जखमा उकरून रगतच निघणार असेल तर उकरायचे कशाला? हा या जुन्या माणसाच्या असती
पाण्यात गेल्या त्यांच्या मानपानासाठी मी ह्या पोराचं नुकसान करू राहिलो होतो रे. पण माझ्या पप्पीनं माझे डोळे उघडले बघ. माझे डोळे उघडले. अरलीला माझ्या पप्पीला तो पोरगा पसंत आहे. त्या पोराला पोराच्या घरच्या याला पप्पी पसंत आहे. माझी पप्पी त्याच्या घरात सून म्हणून जाणार असेल आणि आनंदी राहणार असेल तर कायची दुश्मनी आणि कशाचं काय रे. हा आणि बर का काही झालं तरी तुझ्या पोरीला सुखात ठेवीन. हे तुझ्या बापाला दिलेलं वचन मी मरेस्तोवर पाळीन. पोरी तू काळजी करू नको पप्पे, अजिबात काळजी करू नको. हा लीला त्या निकमानला निरोप धाडा. आपल्याकडला होकार कळवून टाका. हा बरं झालं की नाही धरून आणले यांना आप्पा समोर. लागला का नाही सोक्ष मोक्ष. लीला एवढा विचार केला होता आम्हाला धरून आणताना. मग खुश ना झालं का तुझ्या मनासारखं.